नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पोलिसांवर राज्याच्या जनतेची सुरक्षेची जबाबदारी असते। जनतेचे मित्र पोलीस असल्याचं सांगितलं जातं, परंतु सर्वसामान्य व्यक्ती पोलीस ठाण्यात जाण्यास घाबरतो, कारण त्या ठिकाणी सर्वसामान्यांना नाही तर नेते आणि दादांचा सन्मान होत असतो। आता त्यापेक्षा धक्कादायक बाब एका व्हिडिओतून समोर आली आहे, ज्या पोलिसांवर गुन्हे रोखण्याची जबाबदारी आहे तेच पोलीस ठाण्यात बसून राजरोसपणे गुन्हे करत आहेत। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे। रोकठोक महाराष्ट्र न्यूज या व्हिडिओची पुष्टी करत नाही। नागपूर पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। नागपूरच्या कळमना पोलीस चौकीमधील या व्हिडिओत काही पोलीस कर्मचारी पोलीस चौकीत जुगार खेळताना दिसत आहेत। वर्दीवर असलेले हे पोलीस कर्मचारी धूम्रपान करताना व्हिडिओत दिसत आहेत। या पोलिसांना कोणत्याही अधिकाऱ्याची भीती राहिली नाही। राज्याच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात असा प्रकार करताना त्यांना काहीच वाटलं नाही। पोलीस चौकीत हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत आहेत। पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका तक्रारदारानं हे दृश्य त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केलं। त्यानंतर हे व्हिडिओ समाज माध्यमांच्या मधून प्रचंड व्हायरल झाला। लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया त्यातून उमटत आहेत। आजपर्यंत या व्हिडिओची दखल घेऊन काहीच चौकशी किंवा कारवाई झालेली नाही। नागपुरात राजरोसपणे गंभीर गुन्हे घडत आहेत, परंतु कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलीसच कायदा मोडत आहेत। या पोलीस दलाकडून नागरिकांना सुरक्षित वातावरण कसं मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे। पोलीस चौकीत बसून जुगार खेळायला लागलं तर कायदा सुव्यवस्थेचं काय होणार, असा प्रश्न या व्हिडिओ समोर आल्यानंतर निर्माण झालाय। आता या प्रकरणाची चौकशी होणार का, इतरांना दहशत बसेल अशी कारवाई होणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत।